अमरावतीमध्ये धनगर समाज आणि मेंढपाळ बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता अनोखे आंदोलन छेडले आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मेंढपाळ या आंदोलनात सहभागी झाले असून सरकारकडे चराई संरक्षण आणि विमा भरपाईसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। अमरावतीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमधनं मोठ्या संख्येने मेंढपाळ सहभागी झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की येत्या काळातही या जिल्ह्यातील मेंढपाळ रोज आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवला जाईल। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे मेंढ्यांच्या चराईसाठी अधिकृत चराई पास उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून मेंढपाळांना कोणताही अडथळा न येता चराई करता येईल। याशिवाय धनगर समाजावर होणारे हल्ले थांबवण्याकरिता प्रभावी संरक्षण द्यावे, अशा घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना योग्य न्याय मिळावा, अशी ही मागणी करण्यात आली आहे। विजेचा कडकडाट, वीज पडण्याच्या घटना आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलेत। अशा परिस्थितीत विमा संरक्षण आणि भरपाईची प्रभावी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। सरकारने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात आज अर्जुन भाऊ महानोर यांना पाठिंबा दर्शवण्याकरता आणि आमच्या भरपूर साऱ्या मागण्या आहेत, त्या मागण्या आमच्या पूर्ण मिळाल्या पाहिजे, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि हा मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। आज आम्ही निर्धार करून यवतमाळहून आलेलो आहोत। या आंदोलनामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातून धनगर बांधव आलेले आहेत? या आंदोलनामध्ये विदर्भातील जो 5-6 जिल्हे आहेत, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, या 5-6 जिल्ह्यामधले सर्व मेंढपाळ रोज येणार आहे। काय मागणी आहे या आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मेंढ्याच्या चराईसाठी अनुदान, म्हणजे मेंढपाळ चराईसाठी पाचच मिळाल्या पाहिजे आणि सर्व जे धनगर समाजावर हल्ले होत आहे, जे गावातले लोक काही मारहाण करतात, त्यांचं संरक्षण मिळालं पाहिजे, विमा भरपाई मिळाली पाहिजे। आज मोठ्या प्रमाणात आमच्यावर खूप मोठे संकट निर्माण होत आहे, वीज कडकडाचे विजा पडत आहे, तर त्याचं संरक्षण या सरकारने आमचं केलं पाहिजे, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे। विदर्भातील मेंढपाळांच्या या आंदोलनाकडे आता सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर लवकर निर्णय होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।